ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। बघा कसं आहे की मतदान हे गुप्त असतं, त्यामुळे कोणीच ते सांगू नये या मताचा मी आहे। पण नक्कीच मला आतमध्ये गेल्यानंतर जी काही माणसं भेटली, जे काही मतदार भेटले, त्यांच्या भावनेतनं, त्यांच्या रिस्पॉन्समधनं नक्की मला असं वाटतंय की जास्तीत जास्त प्रमाणात मतदान हे मशालीलाच या ठिकाणी होणार आहे। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात वी गॉट एयर कूलर का चमत्कार। समोर लोक सकाळी लवकर येताना दिसत आहेत, भर दिसतोय का सकाळी लवकर मतदान करण्यावरती? हो नक्कीच। आता आतमध्ये आम्ही 7-8-10 मिनटं उभं होतो, या 7:30 वाजता सुद्धा तेवढा घामाच्या धारा लागल्या होत्या। तर मला असं वाटतं 11 पर्यंत मतदान होईल आणि नंतर मग थोडीशी गॅप पडेल आणि नंतर मग संध्याकाळच्या 4च्या नंतरच्या ह्याच्यामध्ये मतदान वाढेल। परंतु सर्वांना अनुभव हाच आहे ना की संध्याकाळी आपण उशिरा गेल्यानंतर फार लाईनीत उभं राहायला लागतं आणि 8-8, 9-9 वाजतात, त्यामुळे लोक नक्कीच 11च्या आत मतदान करणार असं मला वाटतं। मतदानाच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात आकडेवारी कमी होती, 5व्या टप्प्यात आणि अखेरचा टप्पा आहे महाराष्ट्रातला, आकडेवारी वाढेल असं वाटतं? नक्कीच, परंतु मुंबईतले बरेचसे लोक बाहेरगावी पण गेलेले आहेत, त्याच्यामुळे मला नक्की सांगता येत नाही। परंतु मतदानाचा जो ओघ जर का आता बघितला सकाळी 7-7:30 दरम्यान, कारण सगळेजण तेच बोलत होते की अरे बापरे 7-7:30ला एवढी लाईन आहे, तर नक्कीच लोकांमध्ये उत्सुकता आहे आणि ती उत्सुकता नक्कीच मतदानाचा टक्केवारीच्या वाढवण्याच्या दृष्टीने योग्य आहे असं मला वाटतं। 4 जूनला काय चित्र अपेक्षित करतं? झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। नक्कीच प्रत्येक जण असं वाटत असतं, त्याचं डिपॉझिट जातं तोही जिंकण्यासाठी लढत असतो। तुम्ही मतदान केलेला उमेदवार 4 जूनला जिंकणार? 100% जिंकणार, 100%। मी ज्याला मतदान केलंय तो नक्कीच मतदार उमेदवार आहे, तो 4 जूनला जिंकेल। ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन।